नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्टडी विथ हिरा या चॅनलवर. TET 2026मध्ये मानसशास्त्रातून सर्वात जास्त स्कोअर करायचा आहे का? तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण पाहणार आहोत मानसशास्त्राचे 60 अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे एक्झाममध्ये विचारले जाण्याची खूप जास्त शक्यता आहे. हे प्रश्न पेपर 1 आणि पेपर 2 दोन्हीसाठी खूप उपयुक्त आहेत. जर तुम्हाला TETमध्ये चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर हा मॅरेथॉन मिस करू नका. व्हिडिओ सुरू करण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रासोबत शेअर नक्की करा. तर चला मग सुरू करूया सायकोलॉजी मॅरेथॉन. पहिला प्रश्न, खाली दिलेल्या विधानामध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे? तर करेक्ट उत्तर आहे आपलं ऑप्शन नंबर 2, वाढ ही अनुवंशिक असते. वाढ ही अनुवंशिक असते. दुसरा, शारीरिक विकासाबाबत खालीलपैकी कोणती बाब लागू पडत नाही? तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, प्रत्येक व्यक्तीचा विकासाचा वेग भिन्न नसतो. प्रश्न तिसरा, खाली दिलेल्या विकासाबद्दलच्या विधानामध्ये कोणते विधान योग्य आहे? तर करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 4, व्यक्ती आणि वातावरण यात आंतरक्रिया होऊन विकास घडून येतो. 4 नंबरचा प्रश्न, खाली दिलेल्या शेष अवस्थेतील कारक कौशल्य विकासाच्या वैशिष्ट्यापैकी कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य म्हटले मित्रांनो, आणि TET पेपर 2मध्ये 2021ला हा प्रश्न आलेला आहे. याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 3, मुलांच्या हालचालीची वाढ पायाकडून डोक्याकडे होत असते. तर डोक्याकडून पायाकडे असं बरोबर आहे, हे चुकीचं म्हणजेच अयोग्य उत्तर आहे. ओके, म्हणजे हेच करेक्ट आन्सर आहे. 5 नंबरचा प्रश्न मित्रांनो, खालील किशोरावस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्याविषयी दिलेल्या विधानामध्ये कोणती विधाने सत्य आहेत? सत्य आहेत विचारलेत, बरोबर आहेत ती. तर बघा, या अवस्थेतील मुलांचे नवीन मित्र मिळवण्याकडे विशेष लक्ष असते, बरोबर आहे. सभोवतालच्या मृत वस्तूबद्दल संकल्पना जागृत झालेल्या असतात. तर अगदी बरोबर आहे. या मुलांची अवधान कक्षा अविस्तरीय असतात, हे चुकीचं आहे. नीती अनितीच्या कल्पना ठाम झालेल्या नसतात, हे पण चुकीचं आहे. म्हणजे करेक्ट आहे आणि ब ऑप्शन नंबर ए 1. 6 नंबरचा प्रश्न, कुमार अवस्थेत कुमारींच्या अंतःस्राव ग्रंथीत बदल होऊन पुढील कोणत्या बाबी घडून येतात? तर शारीरिक बदल झपाट्याने होतात, बरोबर आहे. त्यांचे मनस्वास्थ्य बिघडण्याची शक्यता असते, अगदी बरोबर आहे. आत्मोपभोगाचे साधन म्हणून विकृत मार्ग निवडण्याची शक्यता असते, अगदी बरोबर आहे. अस्थिरता निर्माण होते, राईट, बरोबर आहे. म्हणजेच अ ब क ड ऑप्शन नंबर 4 सर्व बरोबर आहे. 7 नंबरचा प्रश्न, विकासाच्या मस्तकानुवृत्ती किंवा शीर्षपाद तत्वावर बालकाच्या वैकासिक बदलाची दिशा ही आहे, कोणती आहे? तर ऑप्शन नंबर करेक्ट आहे 3 नंबरचं, डोक्याकडून पायाकडे असते, डोक्याकडून पायाकडे. 8 नंबरचा प्रश्न बघा, खालील विधानापैकी शिक्षण प्रक्रियेची योग्य वैशिष्ट्ये कोणती? तर कोणती आहे? शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे, अगदी बरोबर. शिक्षण ही स्वयंस्फूर्ती प्रक्रिया आहे, राईट. शिक्षण ही नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे, अगदी बरोबर. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे, अगदी बरोबर. अ ब क ड ऑप्शन नंबर 4 सर्व बरोबर आहेत. प्रश्न, मानसशास्त्राविषयी खालीलपैकी कोणते विधान लागू पडत नाही? लागू पडत नाही असं म्हटलंय, तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 3 नंबरचं, शैक्षणिक मानसशास्त्राचे निष्कर्ष सार्वत्रिकरणाच्या दृष्टिकोनातून अचूक व काटेकोर असतात, हे चुकीचं आहे. तर करेक्ट उत्तर आहे 3 नंबरचं. 10 नंबरचा प्रश्न, खाली दिलेल्या उद्दिष्टापैकी लैंगिक शिक्षणाची उद्दिष्टे कोणती? तर बघा, लैंगिकतेविषयी असणारे अज्ञान दूर करणे, अगदी बरोबर. प्रजोत्पादन संस्थेच्या कार्याची योग्य माहिती देणे, अगदी बरोबर. मुलांना कुटुंब संस्थेच्या कार्याची माहिती देणे, अगदी बरोबर. निकोप सुदृढ शरीर स्वास्थ्यासाठी मार्गदर्शन करणे, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे 1 2 3 4 अ ब क ड सर्व बरोबर आहेत, 4ही पर्याय. 11 नंबरचा प्रश्न, शैक्षणिक मानसशास्त्राचे मुख्य घटक कोणते आहेत? मुख्य घटक बघा, विद्यार्थ्यांचे वर्तन हा पण आहे घटक, शिकवण्याच्या पद्धती हा पण घटक आहे, शाळेचे वातावरण हा पण घटक आहे. म्हणजेच वरील सर्व 4 नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे. 12 नंबरचा प्रश्न,
मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धतीपैकी प्रायोगिक पद्धतीच्या मर्यादाविषयी खाली काही विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान असत्य आहे? असत्य म्हणालेत बघा. तर याच्यात पहिलंच ऑप्शन हे असत्य आहे. या पद्धतीचा निष्कर्ष पडताळून जरूर तर फेरफार करणे शक्य होते. हा चुकीचा म्हणजेच या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे 1 नंबर. 13 नंबरचा प्रश्न. प्रायोगिक पद्धतीविषयी खाली दिलेल्या बाबीतून कोणती बाब असत्य आहे? असत्य बघा मित्रांनो, असत्य शक्यतो जास्त तर विचारलेलं असतं आणि आपण ओघाओघामध्ये प्रश्न फास्ट वाचतो आणि उत्तर चुकीचं देतो. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचा, तुम्हाला लक्षात येईल बघा. अयोग्य विचारलाय. अयोग्य यामध्ये एकच पर्याय आहे, तो म्हणजे 3 नंबरचा. हे करेक्ट उत्तर आहे. प्रायोजकाने प्रयोज्यावर पूर्ण नियंत्रण ठेवणे अनावश्यक आहे. अनावश्यक आहे हा चुकीचा पर्याय आहे यामध्ये, म्हणजेच उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय. आणि मित्रांनो, रिपीटेड प्रश्न आहेत. काळजीपूर्वक पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, नक्की तुमचा फायदा होणार आहे. बघा सगळे IMP प्रश्न आहेत. बघा 14वा प्रश्न काय सांगतोय? आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल खाली दिलेल्या विधानातून कोणते विधान अयोग्य आहे? इथं सुद्धा तुम्हाला अयोग्य विचारलेलं आहे आणि अयोग्य यामध्ये आहे बघा. तर 4 नंबरचं उत्तर आहे, ही पद्धती व्यक्तिनिष्ठ नसून वस्तुनिष्ठ आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे. 15 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती वर्तन अभ्यासाची पद्धती ही शास्त्रशुद्ध वस्तुनिष्ठ असून काढलेले निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात? या ठिकाणी बघा मित्रांनो, वस्तुनिष्ठ बघा, त्यानंतर निष्कर्ष आणि विश्वसनीय हे 3 शब्द आले की त्या ठिकाणी तुम्ही उत्तर देऊन टाकायचं बिंदास. 2 नंबरचा पर्याय प्रायोगिक पद्धत. मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय राहायचं नाही मित्रांनो. चला पुढचा प्रश्न. 16 नंबरचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणती निरीक्षण पद्धतीची वैशिष्ट्ये आहेत? बघा या ठिकाणी निरीक्षण नैसर्गिक व कृत्रिम पद्धतीत करता येतात. अगदी बरोबर. निरीक्षणाच्या नोंदी अनेक प्रकारे करता येतात. अगदी बरोबर. निरीक्षणासाठी सुधारित साधनांचा वापर करणे शक्य असते. अगदी बरोबर. या पद्धतीने मानव व प्राणी यांचा सामाजिक अभ्यास करता येतो. अगदी बरोबर. म्हणजेच अ, ब, क, ड 4 नंबरचं ऑप्शन करेक्ट उत्तर आहे बघा. 17 नंबरचा प्रश्न बघा. खाली अध्ययनाची व्याख्या व मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या दिल्या आहेत. त्यांचा योग्य जोड्यांचा पर्याय ओळखा. ओके, आता चला जोड्या लावून घेऊ आपण. मन यांनी काय सांगितलं बघा. मन यांनी सांगितलेलं आहे बघा मित्रांनो, अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होय. ओके, त्यानंतर वुडवर्थ यांनी सांगितलेलं आहे, अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे. ओके, त्यानंतर गेट्स यांनी काय सांगितलं आहे बघा. गेट्स यांनी सांगितलेलं आहे, अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होय. ओके, आणि त्यानंतर शेवट बघा, सिंगोल यांनी काय सांगितलेलं आहे, तर अध्ययन म्हणजे अनुभवाश्रित वर्तन बदल होय. तर बघा बरं, एकचं ड म्हणजेच एकचं क, त्यानंतर एकचं क, उडवटचं ड आणि 3चं अ, म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हा आपला करेक्ट उत्तर आहे, हा पर्याय आहे. बघा, खाली दिलेल्या अध्ययन प्रक्रियेच्या वैशिष्ट्यामध्ये कोणते वैशिष्ट्य योग्य नाही? या ठिकाणी बघा योग्य नाही असं सांगितलेलं आहे. तर बघा याचा करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. तर नाही, सर्व प्राण्यांचे अध्ययन वेगवेगळे असते. ओके, 19 नंबरचा प्रश्न बघा. खालील दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानामध्ये कोणते विधान असत्य आहे? तर या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 2 नंबरचं, नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येते. तर हा विधानच अयोग्य आहे, पण उत्तर करेक्ट आहे 2 नंबरचं. 20 नंबरचा प्रश्न बघा. कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या ज्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही, तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे होय. तर कोणता टप्पा आहे मित्रांनो? तर करेक्ट उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय आहे, शारीरिक व मानसिक परिसीमा. 21 नंबरचा प्रश्न बघा. अध्ययनात पठारावस्था पुढीलपैकी कोणत्या? पठारावस्था बघा, पठारावस्था. मग पहिली अभिरुची कमी होणे. अगदी बरोबर, कमी होते अभिरुची. ब, एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे. बरोबर आहे, यांनी अध्ययन म्हणजे पठारावस्था येते. त्यानंतर क, कौशल्याचा कठीण भाग अभ्यासणे.
म्हणजेच काय, पठारावस्था येते. आता ड नंबरचं बघा, प्रेरकाची तीव्रता वाढणे. आता इथं तीव्रता जर वाढते तर पठारावस्था आली असं म्हणता येईल का, तर नाही, हा ऑप्शन इथं चुकीचा आहे. म्हणजेच अ ब क ऑप्शन नंबर 1 मध्ये दिसते. उत्तर आहे ऑप्शन नंबर 1. प्रशिक्षण परिस्थितीत आणि परीक्षण परिस्थिती या दोघांमध्ये जर काही समान व एकसारखे घटक असतील तर अध्ययन संक्रमण होते. हे खालीलपैकी कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले आहे, तर कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले, ऑप्शन नंबर 3 थॉर्नडाईकची समान घटक उपपत्तीमध्ये. 23 नंबरचा प्रश्न, 2 अध्ययन पद्धतीमध्ये नसते समान घटक संक्रमण करतात, पण त्याहीपेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण त्या 2 घटकाचे सामान्यीकरण केले तर घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडली, तर हे पेपर नंबर 1 2021ला हा प्रश्न आलेला आहे बघा. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जड. 24 नंबरचा प्रश्न, एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते असे मत टिंबटिंब यांनी आपल्या अध्ययन संक्रमणाच्या उपपत्तीत मांडले. तर कोणी मांडली मित्रांनो, तर ऑप्शन नंबर 2 बँगले यांनी मांडली. 25 नंबरचा प्रश्न, उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळे प्राप्त झालेले कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी आरसा व चांदणी या उपकरणांचा उपयोग करून कोणी प्रयोग केला, तर बघा 2016ला हा प्रश्न पेपर 1 मध्ये आलेला आहे बघा. तर ऑप्शन आहे करेक्ट 2 नंबरचं डॉक्टर गोपाल स्वामी. 26 नंबरचा प्रश्न बघा, अध्ययन संक्रमणाच्या शक्तिवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टीचा समावेश होतो, तर बघा मानसिक शक्तीचा स्वतंत्रपणे विकास करता येतो, अगदी बरोबर. त्यानंतर बघा, शारीरिक शक्तीचा विकास झाल्यास अध्ययन चांगले होत नाही, चुकीचं आहे. अवबोध, अनुमान व धारणा यांचा विकास व्याकरणाच्या अध्ययनाने होतो, अगदी बरोबर. म्हणजे अ आणि क बरोबर आहे, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. 30 नंबरचा प्रश्न, विज्ञाननिष्ठ भूमिकेवर आधारलेल्या मानसशास्त्राचा पाया घालून वेदना, भावना आणि कल्पना यांच्या अभ्यासावर विशेष भर पुढीलपैकी कोणी दिला, तर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर 1 विल्यम ओंट. प्रश्न, मानवी वर्तनाच्या विज्ञानाला मानसशास्त्र असे म्हणतात, ही व्याख्या कोणी केली, बघा कोणी दिली, तर उत्तर आहे 1 नंबरचा ऑप्शन वॉटसन यांनी केली. 29 नंबरचा प्रश्न बघा, बी बरोबर यस -ओ -आर असे वर्तनासंबंधीचे सूत्र पुढीलपैकी कोणी सांगितले. आता सूत्र अगोदर बघू मग पाहू कोणी सांगितले. आता सूत्र आहे बी म्हणजेच काय, तर बिहेवियर म्हणजेच वर्तन. यस म्हणजेच काय, तर स्टिम्युलस म्हणजेच उद्दीपक. त्यानंतर ओ म्हणजेच काय, ऑर्गॅनिझम म्हणजेच चेतक. आणि त्यानंतर आर म्हणजेच काय, तर रिस्पॉन्स म्हणजेच काय, प्रतिसाद. बघा हे सूत्र आहे आणि हे कोणी मांडले, तर हे मांडलेलं आहे वूडवर्थ यांनी. कोणी, वूडवर्थ. म्हणजेच आपलं करेक्ट उत्तर आहे वूडवर्थ. 30 नंबरचा प्रश्न बघा, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र हे मानसशास्त्र अशी व्याख्या कोणी केली मित्रांनो, तर ही व्याख्या केलेली आहे ऑप्शन नंबर 3 मॅकडुगल यांनी केलेली आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय, समजतोय तर नक्कीच व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही बघा. 31 नंबरचा प्रश्न मित्रांनो, हा IMP प्रश्न आहे. तसे सगळेच IMP प्रश्न आहेत, पण हा खूप महत्त्वाचा आहे आणि आतापर्यंत रिपीट झालेला प्रश्न आहे बघा. पुढीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मनोविश्लेषणवाद हा सिद्धांत मांडला, तर कोणी मांडला, बघा त्याच्या अगोदर सांगते. ज्या वेळेस मनोविश्लेषण हा शब्द आला कीच काय करायचं मित्रांनो, बिनधास सिग्मंड फ्राईड हा ऑप्शन देऊन टाकायचा. तर कोणी सिद्धांत मांडला हा, तर सिग्मंड फ्राईड यांनी मांडलेला आहे. 32 नंबरचा प्रश्न बघा, मस्तिष्क ग्रंथीत स्रवणाऱ्या स्रवाचे प्रमाण वाढल्यास काय होते, तर प्रमाण वाढल्यास हे होते ऑप्शन नंबर 3 बघा, शरीराची अवस्थाव वाढ होते. अवास्तव म्हणजे अवाढव्य अशी वाढ व्हायला सुरुवात होते. 3 नंबरचं करेक्ट उत्तर आहे.
33 नंबरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ग्रंथीद्वारे अनेक जीवनरस तयार होतात त्यापैकी एक रसायनाचा परिणाम शरीराचा बांधा व आकारमान यावर होतो? तर कोणता होतो मित्रांनो? तर मस्तिष्क ग्रंथी. ऑप्शन नंबर 2 हे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो आपलं. 30 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, मानवी विकासाच्या कोणत्याही अंगाचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो. यासाठी खालीलपैकी कोणती विधाने समर्थन करतात हे म्हटले बघा. आता बघा आपण ऑप्शन बघूया. पहिला आहे, शाळेत येणाऱ्या भिन्न अनुवंशच्या विद्यार्थ्यांच्या सुप्त शक्तीचा विकास व्हावा म्हणून योग्य वातावरण देण्यासाठी. अगदी बरोबर आहे. ब आहे, प्रत्येकाच्या उपजवृत्ती व कला लक्षात घेऊन तशा प्रकारच्या अभ्यास विषयी सोय करण्यासाठी. अगदी बरोबर, हे पण बरोबर आहे. गरीब किंवा मागासलेल्या मुलांना योग्य वातावरण देऊन त्यांची प्रगती होण्यासाठी. हे पण बरोबर आहे. शिक्षकांना अध्ययन करताना विद्यार्थ्यांच्या बौद्धिक मर्यादा समजून घेऊन योग्य अध्यापन पद्धतीची निवड करण्यासाठी. अगदी बरोबर, म्हणजे अ ब क ड ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट. 35 नंबरचा प्रश्न बघा, बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्र व रंगमण्याच्या साह्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो व त्यात बदल करता येत नाही. अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणती विधाने योग्य नाही हे म्हटलेत बघा. तर बघा कोणता योग्य नाही, तर यामध्ये एकच आहे. तर 3 नंबरचा ऑप्शन योग्य नाही आहे बघा. तर आई वडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान कौशल्य अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते. हे चुकीचं आहे मित्रांनो. आईवडिलांचं जे ज्ञान आहे, आईवडील हुशार नसतील पण कधी कधी मुलगा IAS होतो, तर मग त्यामध्ये फरक आहे की नाही? तर यामध्ये हा फरक आहे. संक्रमण जशाल तसं येत नाही. ऑप्शन नंबर 3. प्रश्न बघा, खाली दिलेल्या बालकाच्या विकासाबाबत कोणते विधान समर्थन करते? मित्रांनो हा प्रश्न कमीत कमी 5 ते 6 वेळेस रिपीट झालेला बघा. 5 ते 6 वेळेस रिपीट झालेला आहे. महत्त्वाचा IMP प्रश्न आहे बघा. काय सांगतोय बघा, बालकाच्या विकासाबाबत समर्थन करणारा पर्याय कोणता आहे? तर पर्याय आहे यामध्ये मित्रांनो 2 नंबरचा पर्याय आहे. अनुवंशाने संक्रमित झालेल्या गुणदोषाचा परिणाम बालकावर होतो. हे समर्थन करतं आहे. ओके. 37 नंबरचा प्रश्न बघा, व्यक्ती विकासासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर योग्य आहे याचं 3 नंबरचं पर्याय, विकासावर अनुवंश आणि परिसर यांचा पूरक प्रभाव असतो. अगदी बरोबर, पूरक प्रभाव असतो. 38 नंबरचा प्रश्न बघा, अनुवंशाचा अध्ययनावर परिणाम होतो या विधानाला खालीलपैकी कोणती विधाने पुष्टी देतात म्हणजे समर्थन देतात? आणि हा 2016ला प्रश्न पडलेला आहे बघा. तर पहिला आहे, अध्ययनात विद्यार्थ्यांच्या जन्मजात क्षमतांचा विचार आवश्यक असतो. अगदी बरोबर. बालकांच्या विकासाची दिशा अनुवंशिकतेवरून ठरवता येते. यस, ठरवू शकतो आपण. प्रत्येकाची उपजत वृत्ती व कल लक्षात घेऊन अध्ययन प्रक्रियेचे नियोजन व मापन करावे. अगदी बरोबर. बालकामध्ये आढळणारी व्यक्तिभिन्नता ही अनुवंशिकतेच्या भिन्नतेमुळे आढळते. अगदी बरोबर, म्हणजे अ ब क ड सर्व पर्याय बरोबर आहेत. ऑप्शन नंबर 4. 39 नंबरचा प्रश्न बघा, अध्ययन म्हणजे अशी कृती की जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने केली? तर कोणत्या केली मित्रांनो? ऑप्शन नंबर 4 गॅरेट. प्रश्न 40वा, नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यामध्ये प्रत्येक गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो. याचा अनुवंशिकतेचा नियम कोणी सांगितला? किंवा यालाच अनुवंशिकतेचा नियम म्हणतात. तर कशाला म्हणतात बघा मित्रांनो? तर ऑप्शन नंबर 4 आहे बघा, परागामित्वाचा किंवा परागतीचा. तर यावर मित्रांनो हा IMP प्रश्न आहे. यावर दरवर्षी काय होतोय? प्रश्न पडतोय. दरवर्षी पडतो म्हणजे पडतोच. ओके. 41 नंबरचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान अध्ययनाचे वैशिष्ट्ये दाखवते? तर यामध्ये ऑप्शन नंबर 3 आहे, अध्ययनामुळे आकलन होते. 42 नंबरचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या उपपत्ती आणि त्यांचे जनक यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? चला आपण जोड्या लावून घ्या सुरुवातीला. आता पॅव्हलॉनची जोडी काय बघा? पॅव्हलॉनची जोडी आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. ओके. त्यानंतर हे बघा, थॉर्नडाईकची उपपत्ती आहे सहसंबंध उपपत्ती.
ठीक आहे. आणि त्यानंतर आहे बघा कोहलरची उपपत्ती आहे मर्मदृष्टीमूलक उपपत्ती. आणि शेवटची राहिलेली आहे स्किनरची, तर साधक अभिसंधान उपपत्ती. म्हणजे यावरून बघा, यावरून येतोय आहे म्हणजे एक मिनटं, एक आहे ड कुठं सापडतो इथं, आय थिंक 2 नंबरचा पर्याय. यस, 2 नंबरचा पर्याय बरोबर आहे. 43 नंबरचा प्रश्न बघा, अध्ययन उपपत्तीच्या सहचर्यवादी उपपत्ती यावरील खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होतो? तर बघा 2016ला हा प्रश्न पेपर 1 मध्ये पडलेला आहे. तर यामध्ये जर आपण बघितलं तर थॉर्नडाईकची सहसंबंध उपपत्ती आहे. त्यानंतर पॅव्हलॉनची अभिजात अभिसंधान पद्धती आहे. त्यानंतर ब्रुनरची ज्ञानात्मक उपपत्ती नाही, ही येत नाही. आणि स्किनरची साधन अभिसंधान उपपत्ती आहे. म्हणजेच अ ब ड कुठं आहे? ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट उत्तर आहे. बांदुरा यांनी सामाजिक अध्ययन उपपत्तीद्वारे अनुकरण अनेक बाबीवर अवलंबून असते असे मत मांडले. प्रयोज्य अनुकरण करणारा बालकाच्या दृष्टीने ज्याचे अनुकरण करायचे आहे ती व्यक्ती बालकाच्या सामाजिकदृष्ट्या कितपत प्रतिष्ठित आहे यावर त्याचे अनुकरण अवलंबून असते. ही खालीलपैकी कोणत्या बाबी अंतर्गत आढळते? तर कोणत्या अंतर्गत आढळते मित्रांनो? तर हे आहे ऑप्शन नंबर 1, आदर्शाची चेतकीय गुणवत्ता. 45 नंबरचा प्रश्न बघा, जेरोम ब्रुनर यांनी कोणती अध्ययनविषयक उपपत्तीची मांडणी केली? कोणती केली मित्रांनो? तर 1च नंबरची केलेली आहे, ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती हे करेक्ट उत्तर आहे आपलं, जेरोम ब्रुनर यांनी केलं आहे. त्यानंतर बघा, सामाजिक निरीक्षणाची उपपत्ती कोणी मांडली आहे मित्रांनो? तर आत्ताच बघितलं आपण, बांदुरा यांनी मांडली आहे, बांदुरा यांनी. त्यानंतर अभिजात अभिसंधान आत्ताच पाहिले आपण, पॅव्लॉन यांनी मांडलेली आहे. आणि प्रयत्न प्रमाद ही कोणी मांडली आहे? थॉर्नडाईक यांनी मांडलेली आहे. ओके. 46 नंबरचा प्रश्न बघा, एखाद्या वस्तूचा किंवा परिस्थितीचा खरा अवबोध तिच्या संपूर्ण आकृती बंधनातून होतो हा विचार कोणती अध्ययन उपपत्ती मांडते? तर कोणती मांडते मित्रांनो? 1 नंबरचा करेक्ट उत्तर आहे समदृष्टीवादी अध्ययन, मर्मदृष्टी हे करेक्ट उत्तर आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडतोय, हेल्पफुल वाटतोय तर व्हिडिओला लाईक झालंच पाहिजे. आतापर्यंत केलं नसेल तर चला लगेच फटाफट लाईक करून घ्या बरं. आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलचं सबस्क्राईबचं बटन क्लिक करा, म्हणजे आपण पुढचे प्रश्न पाहायला मोकळे. चला, पुढचा प्रश्न आहे 47वा. एका वेळी एक पायरी, ताबडतोब पडताळा, सक्रिय प्रतिसाद ही तत्वे असलेली क्रमन्वय अध्ययन खालीलपैकी कोणत्या उपपत्तीवर आधारित आहे? कोणत्या उपपत्तीवर आधारित आहे मित्रांनो? तर ऑप्शन करेक्ट आहे याचं 3 नंबरचं, साधक अभिसंधान. 48 नंबरचा प्रश्न बघा, अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्यांचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलाची आशा करतो व अध्ययन करतो. ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्राने मांडली? तर कोणत्या मानसशास्त्राने मांडली मित्रांनो? आलंच असेल तुमचं आतापर्यंत उत्तर. ऑप्शन आहे 1 नंबरचं, बांदुरा यांनी मांडली, बांदुरा. 49वा प्रश्न बघा, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य विचारले बघा मित्रांनो, योग्य. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनातील किती वेळ लागला हे पाहिले पाहिजे. तर करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. 50वा प्रश्न बघा, अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणे आवश्यक असते. खालील दिलेल्या तत्वामध्ये कोणते तत्व योग्य नाही असे म्हटलेत बघा. तर या ठिकाणी योग्य नाही असा ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 4. अध्यापन करताना घटकाचा जीवनातल्या अनुभवाशी संबंध जोडणे अनावश्यक ठरते. तर हे चुकीचं आहे, म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर. 51 नंबरचा प्रश्न बघा, जेव्हा शिक्षक शिकवताना खालील बाबी करतात तेव्हा ते कोणत्या अध्ययन पद्धतीचा वापर करतात? आता ह्या ज्या बाबी आहेत त्या दिलेल्या त्या करतात, पण त्या कोणत्या पद्धतीत येतात? तर कोणत्या बाबीत बघा, पूर्वनियोजन व पूर्वतयारी करतात, सर्वांना दिसेल अशी व्यवस्था करतात, निरीक्षणाबद्दल निश्चित स्वरूपाच्या सूचना देतात आणि साहित्याची मांडणी शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात.
तर हे सर्व कोणत्या पद्धतीमध्ये येते मित्रांनो, तर हे येते सगळं प्रयोग दिग्दर्शन पद्धती. प्रयोग दिग्दर्शन पद्धतीमध्ये 3 नंबरचे ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. 52वा प्रश्न, खाली दिलेल्या विधानामध्ये व्याख्यान पद्धतीबाबत योग्य विधान कोणते? तर बघा 2017ला हा पेपर 1 मध्ये पडलेला प्रश्न आहे. तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 4 नंबरचं ऑप्शन, कल्पना विलासाचे नवे दालन उघडते. कल्पना विलासाचे नवीन दालन उघडते. तर ऑप्शन नंबर 4. 3 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते उदाहरण हे शिक्षक प्रधान अध्यापन पद्धतीचे आहे? शिक्षक प्रधान बरं का. तर ऑप्शन आहे आपलं करेक्ट उत्तर आहे बघा 3 नंबरचं, शमी सरांनी भूकंप या विषयावर भाषण दिले. हे करेक्ट उत्तर आहे आपलं. पैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे ज्ञानात्मक, वैचारिक, बौद्धिक अंगाचा विकास घडवून आणणे आणि उद्गामी व अवगामी विचार प्रक्रियेची क्षमता विकसित करणे हे आहे? तर याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 1 नंबरचं ऑप्शन, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने. 55 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानाचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये व सुप्त शक्तींचा शोध होऊन विकास करणे, त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सृजनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत करणे हे आहे? तर बघा याचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो 1 नंबरचं ऑप्शन, व्यक्तिगत विकास प्रतिमाने. 56 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामध्ये आपल्या आजूबाजूंच्या अनिष्ट प्रश्नांचे निरीक्षण करणे, त्यासंबंधी चर्चा करणे, अनिष्ट प्रथांचे बळी झालेल्या व्यक्तींच्या मुलाखती घेणे इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो? तर कोणते प्रतिमान आहेत हे? तर हे प्रतिमान आहे बघा ऑप्शन नंबर 2, सामाजिक अंतरक्रिया प्रतिमाने. ऑप्शन नंबर 2. मित्रांनो व्हिडिओ आवडतोय तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब झालंच पाहिजे मित्रांनो. 2 नंबरचा प्रश्न बघा, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने व त्यांचे प्रणेता यांच्या योग्य जोड्यांचा क्रमांक कोणता? चला आपण आता क्रमांक लावूया. सुरुवातीला क्रमांक लावूया. 1 नंबरचा क्रमांक आहे बघा उद्मन विचार. तर हे प्रणेता कुणाचे? तर हेल्डा डाबा यांचं आहे. त्यानंतर आहे पृच्छा प्रशिक्षण बघा बी नंबरचं, ते आहे रिचर्ड सचमन यांचा. त्यानंतर जीवनशास्त्रीय पृच्छा आहे बघा जोसेफ शॉम. आणि संबोध साध्यता हे आहे 3 नंबरचं जयराम ब्रुनर. म्हणजेच बघा ऑप्शन नंबर आपला इथे कोणता येतोय बघा, तर ऑप्शन नंबर 2 हा येतोय. 2 हे करेक्ट उत्तर आहे. खूप महत्त्वाचे IMP प्रश्न आहेत मित्रांनो. रिपीट दरवर्षी अशाच प्रकारचे प्रश्न पडतात. त्यामुळे काळजीपूर्वक व्हिडिओ बघा आणि समजून घ्या मित्रांनो. खालीलपैकी कोणत्या प्रतिमानामुळे विद्यार्थ्यांच्या भावनिक विकासाला मदत होऊन विद्यार्थी संयमाने वागतात, तणाव असलेल्या परिस्थितीशी समतोल दाखवतात व आवश्यक पुढाकार घेऊन मदत करतात? तर कोणता आहे मित्रांनो? याचं करेक्ट उत्तर आहे 4 नंबरचं ऑप्शन आहे वर्तन परिवर्तन प्रतिमाने. 59वा प्रश्न बघा, संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबींची गरज असते? तर कोणकोणत्या बाबींची गरज असते बघूया चला. तर बाह्य उद्दीपकाची गरज असते, अगदी बरोबर, बाह्य उद्दीपकाची गरज असते. त्यानंतर सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते, अगदी बरोबर, सक्षम ज्ञानेंद्रियाची सुद्धा गरज असते. त्यानंतर बघा आपली इच्छा असणे गरजेचे असते, तर नाही, संवेदन निर्मितीसाठी आपली इच्छा असायलाच पाहिजे असं काही नाही आहे, हे नाही आहे. मज्जासंस्थेची गरज असते, अगदी बरोबर, म्हणजे अ ब आणि ड, अ ब ड कोणत्या ऑप्शनमध्ये? 4 नंबरच्या ऑप्शनमध्ये करेक्ट उत्तर आहे 4 नंबरचं ऑप्शन. 60 नंबरचा प्रश्न बघा मित्रांनो, खाली दिलेल्या संवेदनाचा उदाहरणामध्ये कोणते उदाहरण योग्य नाही असं सांगितले बघा. तर याचं योग्य नाही करेक्ट आहे पहिल्याच नंबरचं, बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनी संबंधीच्या संवेदना होतात. आता संवेदना कशा होत्याल बरं बेशुद्ध व्यक्तीला? तर हे योग्य नाही आणि ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे मित्रांनो. तर मित्रांनो आजचा मानसशास्त्राचा हा 60 प्रश्नांचा मॅरेथॉन तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. आणि यापैकी किती प्रश्नांची उत्तर तुम्हाला आधीपासून माहिती होती तेही लिहून सांगा. आणि अशाच TET 2026च्या महत्त्वाच्या MCQs, मॅरेथॉन्स आणि शॉर्ट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका. थँक्यू.